नमस्कार, आपण बघत आहात उमेश 24 चॅनल. आज अमरावती शहरातून एक अत्यंत हृदयदायक आणि गंभीर घटना समोर आली आहे. एक 48 वर्षीय महिला सौ उषा सुधीर गोंडाने, जी धुनी भांडी घरकाम करून उदरनिर्वाह चालवते. त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी जमा केलेले सुमारे 4,65,000 रुपये परत मिळावे म्हणून तीव्र आंदोलन करण्याची तयारी दाखवली आहे. उषा यांनी 20 जानेवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांना दिलेल्या विनंती अर्जात म्हटले आहे की बबलू उर्फ अमर गजानन ठाकूर, रहिवासी अमर कॉलनी अमरावती, मोबाईल नंबर 8788961204 आणि बंटी उर्फ जय ठाकूर, मोबाईल नंबर 7020264396 त्यांची फसवणूक केली. गेल्या 3 वर्षापासून त्यांच्या घरी घरकाम करताना इतर घरातील भांडी धुण्याची मजुरी आणि स्वतःची मुलगीच्या लग्नासाठी जमा केलेले पैसे हे बबलू यांच्याकडे जमा केले होते. आता मुलीचे लग्न ठरले असताना पैसे परत मागितले असता टाळाटाळ केली जात आहे. या प्रकरणी फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली नाही आणि न्याय मिळाला नाही असे सौ उषा यांनी सांगितले. यामुळे त्यांनी त्यांच्या मुलीला न्याय मिळावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. अर्जात उल्लेख आहे की ज्यांच्याकडे पैसे जमा केले त्या महिलांची नावे माया बबलू ठाकूर आणि छाया बंटी गंपूर आहेत. ही फक्त एका मातेची व्यथा नाही, तर विश्वासघात आणि न्याय मिळवण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेकांच्या व्यथेचे प्रतिबिंब आहे. प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन सौ उषा गोंडाने आणि त्यांच्या मुलीला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आज अमरावतीकरांकडून होत आहे. माझं नाव उषा सुधीर गोंडाने, संजय गांधीनगर, अमरावती. मी 2005 पासून जुनं फुलाची कामं करत असून माझी फसवणूक झालेली आहे 4,65,000 फसवणारे अमर कॉलनी, माया अमर ठाकूर, छाया बंटी ठाकूर, अमर गजानन ठाकूर, जय गजानन ठाकूर या लोकांनी माझी फसवणूक केलेली आहे 4,65,000. ते माझे पैसे परत नाही करत आहे. तर मला न्याय मिळवण्यासाठी मी 2023ला फैजलपुरा पोलीस स्टेशनला कंप्लेंट टाकली. फैजलपुरा पोलीस स्टेशन मला 2023 पासून सुरुवातच आहे आणि मी 8 मार्चला उपोषणला बसली होती तिथे ऑफिस समोर. तर मला तिथं 2 लाख रुपये रात्रीचे 11 वाजता कॉम्प्रोमाइज करण्यात आलेला. पोलीस स्टेशनने कॉम्प्रोमाइज केलं की 2 लाख रुपये 7,000 रुपये महिन्यानं घे म्हणून शेणाने. मी प्रेशरमध्ये येऊन शेणाने ते मान्य केलं आणि ते 7,000 रुपये मला पाठवत आहे. 7,000 रुपयात माझ्या मुलीचं लग्न होते का? आज माझी 4,65,000 रुपये केलेली पैसे आहे आणि ते मला 7,000 रुपयानं पैसे देत आहे. मला माझे पूर्ण पैसे मिळावे याच्यासाठी मी 26 जानेवारीला आत्मदहन करणार आहे. मला न्याय मिळवण्यात यावा. मला माया अमर ठाकूर आणि छाया बंटी ठाकूरनी बँकेत पैसा ठेवून नाही दिला. बँकेत जर पैसा ठेवला तर तुमच्या घरच्याला एक माहीत पडेल बा. माझ्या घरी दारू पिण्यास सुरुवात होणार आहे. कारखान्याचा परिवार आहे. कारखान्याचा परिवार चालून मी पोटावी गाय करून शेण्यानी हा पैसा मी शिल्लक पडलेला तो पैसे देत नाही आहे. मला माझे पैसे परत देण्यात यावे, नाही तर मला माझ्याजवळ आत्मदहनाशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही आहे. प्रशासनाकडून काय कारवाई होते, हे प्रकरण पुढे कसे वळते, ही आम्ही तुम्हाला अपडेट देत राहू. अशाच अपडेटसाठी बघत रहा उमेश 24 चॅनल. धन्यवाद.